गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. मी प्राध्यापक दिगंबर बुपचे, संचालक डायमंड कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी गोंदिया. तर आज आपण शिकणार आहोत वर्णमाला. तर मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला हा पहिलाच प्रकरण आहे आणि प्रकरणाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. जसं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या काही परीक्षा असतात, महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही परीक्षा असतात, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये वर्णमाला म्हणजेच मराठी ग्रामर हा अनिवार्य विषय असतो आणि मराठी व्याकरणावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि मराठी व्याकरणावरील प्रश्न हे खूप सोपे प्रश्न असतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कसं आहे, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेवरील प्रश्न आपल्याला सहज आणि साध्या पद्धतीने समजता येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेवरील जे काही प्रश्न असतात, मराठी व्याकरणावरील जे काही प्रश्न असतात, ते सहज सरळ साध्या सोप्या भाषेत आपण समजून घेऊ शकतो आणि त्याची उत्तरं देऊ शकतो. त्यामुळे असं म्हणता येईल की मराठी व्याकरणावरील जे मार्क आहेत ते आपल्या घरचे मार्क आहेत. आपल्या घरचे मार्क आहेत म्हणजे आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर बघूया आपण मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरण म्हणजेच काय? आता मराठी व्याकरण शिकण्याअगोदर आपण पाहूया की नेमकं मराठी ही एक भाषा आहे आणि नेमकी भाषा म्हणजे काय? आता भाषा म्हणजे काय जर आपण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सहज सरळ सांगता येईल की आपले आचार विचार एखाद्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी, म्हणजे आपण संभाषण साधण्यासाठी ज्या म्हणजे भाषेचा वापर करतो, म्हणजे आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भाषा वापरतो. बरोबर आहे. सरळ आणि साधी सोपी आपल्या भाषेत आपण तशी एक व्याख्या करू शकतो. तर भाषा म्हणजे आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे एक साधन असते. तर मराठी भाषा अस्तित्वात कशी आली? अच्छा, अगोदर आपण थोडासा सुरुवातीला एक थोडासा इतिहास जाणून घेऊ. तो इतिहास म्हणजे असा की मराठी भाषा अस्तित्वात कशी आली किंवा भाषाच अस्तित्वात कशी आली. तर थोडंसं इतिहासामध्ये आपण जाऊ. आपण माणसाची गोष्ट इयत्ता 4थीला अभ्यासलेली असेल. तर माणसाची गोष्ट म्हणजे आदिमानव सुरुवातीला भटकंती अवस्थेत राहायचा, झाडाची साले किंवा पाने गुंडाळायचा. एवढंच नाही तर जंगलात रानावनात तो फळे, कंदमुळे किंवा जनावरांचं मांस भक्षण करायचं. हे आपण शिकलेलं आहे. बरोबर. तर थोडं का होईना आपण त्या गोष्टीला एक रिमाइंडर करू, उजळणी करू. मग त्यावेळेस भाषा होती का? किंवा त्यावेळेस भाषा बोलली जायची का? कारण माणूस हा समूहाने राहत नसे ना. पण जसा जसा काळ बदलत गेला, माणसाची हळूहळू उत्क्रांती होत गेली. तो ऊन, वारा, पाऊस ह्या गोष्टीची त्याला भीती वाटू लागली आणि तो समूहाने राहू लागला. आता समूहाने राहू लागल्यामुळे काय झालं, अनेक नवीन नवीन शोध लागले. जसं मानवाने शेती करायला सुरुवात केली, चाकाचा शोध लागला, इस्तवाचा शोध लागला. तो कच्चे अन्न उकळून भाजून खाऊ लागला, त्याला ते अधिक स्वादिष्ट वाटू लागले. बरोबर आहे. शेती करू लागला, त्याच्यामुळे तो समूहाने राहू लागला. आता जेव्हा समूहाने राहू लागला तेव्हा त्याला ऊन, वारा, पाऊस या गोष्टीपासून भीती वाटली, त्यामुळे तो समूहाने राहू लागला. आणि समूहाने राहत असताना आपले विचार किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे भाषा. आणि त्याला भाषेची गरज वाटू लागली. आणि जेव्हा त्याला भाषेची गरज वाटू लागली तेव्हा तो सुरुवातीला काय संपूर्ण वाक्य बोलला असेल का? की नाही, मला भूक लागली, मला पाणी हवंय. नाही 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 नाही, अजिबात नाही. तो कुठंतरी तुटक एखादा शब्द बोलला असेल, एखादं वर्ण त्याच्या तोंडातून बाहेर पडले असतील, एखादे शब्द बाहेर पडले असतील आणि हळूहळू करत भाषेचा असा विकास होत गेला. आणि आज आपण जी मराठी भाषा बोलतोय, ही मराठी भाषा ही शास्त्रशुद्ध
आणि व्याकरणरित्या परिपूर्ण बोलतोय असं म्हणायला काही हरकत नाही. असो, आपण भाषेचा जर विचार केला तर दर 10 मैलावर भाषा बदलत असते. तसं मराठी भाषेचा उगम किंवा मराठी भाषेची जननी ही संस्कृत भाषेला म्हटली जाते, कारण संस्कृत भाषेपासून मराठी भाषा बोलली जाते. ओके, अच्छा, मराठी भाषेविषयी थोडक्यात काही महत्वाचं जर सांगायचं झालं तर मित्रांनो लक्षात ठेवा की मराठी भाषेबद्दल संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता तेही पैजीशी जिंके. म्हणजे अशी अशी अक्षरे रसिके मिळविणं. म्हणजे मराठी खरंच एवढी प्रेमळ आहे, गोड आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला 12व्या शतकात सांगून दिलेलं आहे की माझ्या मराठीची बोलू कौतुके. एवढेच नाही तर कविवर्य सुरेश भट यांनी सुद्धा मराठीचे कौतुक केलेलं आहे. असे अनेक कविवर्य आणि अनेक संतांनी मराठीचे कौतुक केलेलं आहे. तर त्या मराठीविषयी आज आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण भाषा म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहे. भाषा आपण एक एक पॉइंट टू पॉइंट पुढे चालत जाऊ. भाषा म्हणजेच काय, आपले आचार विचार प्रदान करण्याचं एक माध्यम किंवा साधन असते. मग ही भाषा एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत कशी जाईल, म्हणजे आमच्या पूर्वजांनी जे बोललंय ते आमच्यापर्यंत कसं जाईल. कुठेतरी ते लिहिलं गेलं असेल, म्हणजे लिपी म्हणजेच लिहिणे. ओके, तर मग लिपीचा शोध लागला असेल, म्हणजे समजा हा अ आहे तर हा अ सुरुवातीला अशा पद्धतीनं लिहिला गेला असेल, म्हणून आज आपण तो अ तशाच पद्धतीनं लिहितो, बरोबर आहे. मग मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते असा जर साधासा प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. साधा आणि सोपा प्रश्न आहे. मराठी भाषेचं लिपी हे देवनागरी लिपी आहे, बरोबर, देवनागरी लिपी. ओके, मग मराठी भाषेचा उगम आणि इतिहास जर आपण थोडक्यात जर पाहायचं झालं तर मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगितलेला आहे, पण तरीही मराठी भाषेचा उगम हा संस्कृत पासून झालेला आहे. मित्र हो, एवढंच नाही तर मराठी भाषेचा पहिला पुरावा हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या म्हणजेच बाहुबलीच्या पुतळ्याखाली श्री चामुंडराजे करवियेले असं मानला जात होता. परंतु आता 2000 वर्षापूर्वीचा सप्तसती नावाचा ग्रंथ हा मिळालेला आहे असं आपण मानू शकतो. ओके, तर मराठी नावाचा सप्तसती हा ग्रंथ जो आहे हा आता मराठी भाषेतील पहिला पुरावा मानला जात आहे. त्याच्यानंतर आपण बघू अक्षर. अक्षर म्हणजे क्षर म्हणजेच काय, लोप होणे किंवा नष्ट होणे. तर कधीही नष्ट न होणे म्हणजे एखादं जर आपल्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत जर एखादी माहिती जर आपल्याला पाठवायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ते जर लिहिलेलं असेल तर एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत ते सहज जाईल, बरोबर आहे. तर ते आपल्याला अक्षराने लिहून ठेवावं लागेल. आता क्षर म्हणजेच लोप होणे आणि अक्षर म्हणजे कधीही लोप न होणारे किंवा कधीही क्षय न होणारे. त्याच्यानंतर आपण पाहू शब्द. आता जसं राम हा एक शब्द आहे, बरोबर आहे. राम एक शब्द आहे, पण याच्यामध्ये रा आणि म हे 2 अक्षर आहेत, म्हणजे 2 किंवा अधिक अक्षरांनी मिळून एक शब्द तयार होतो. पण लक्षात घ्या, नुसतं अक्षरांनी मिळूनच शब्द तयार होत नसतो, लक्षात घ्या. तर अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असं म्हणतात. बघा, जसं त प ग, काही अर्थ कळाला का नाही ना. मग लक्षात घ्या मित्रांनो, जोपर्यंत एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत त्याला शब्द म्हणता येणार नाही. कारण अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला, मी काय म्हणतोय पुन्हा एकदा ऐका, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असं म्हणतात. जसं पतंग हा झाला एक शब्द. काय, पतंग हा काय झाला एक शब्द. परंतु
ग त प किंवा तंग प असं जर काही आपण उच्चारलं, आता तोही एक अक्षरांचा समूहच आहे, पण त्याच्यातून काहीही अर्थबोध होत नाही, म्हणून आपल्याला तो शब्द म्हणता येणार नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण पाहू वाक्य. आता जशी आपण शब्दाची व्याख्या केली त्याचप्रमाणे आपण वाक्याची सुद्धा व्याख्या करू. मग वाक्य म्हणजेच काय? शब्दाच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. शब्दाच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. म्हणजे आपल्याला ह्या व्याख्येतून हे लक्षात आलं की समजा एखादं नुसतंच शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही, तर त्याला एक अर्थ असावा लागतो. जसं राम वनात जातो, म्हणजे राम वनात जातो हा राम एक शब्द झाला, वनात दुसरा शब्द आणि जातो हा तिसरा शब्द. मग शब्दाची ही जात वेगळी वेगळी असू शकते. एखादा शब्द वाक्यामध्ये कर्ता, कोणी कर्म, कोणी क्रियापद, तर कोणी विशेषण किंवा क्रिया विशेषण काही असू शकतो. शब्दाचे एकूण 8 जाती होतात मित्र हो. त्या 8 जातीचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. पण सर्वप्रथम मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला, मग वाक्य म्हणजे काय आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, तर शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. त्याच्यानंतर मूलध्वनी. आता वाक्य तयार झाली, वाक्याच्या अगोदर शब्द आणि शब्दाच्या अगोदर अक्षर. आता जे अक्षर आपण कुणाला म्हणू, जे लिहिल्या गेलं, पण सुरुवातीला लिहिल्या गेलं असतील का? जेव्हा आदिमानव जेव्हा हळूहळू भाषेचा त्याने वापर करू लागला तेव्हा त्याने ते लिहिलं नसेल. कुठेतरी तो म्हणजे ज्याला जसं ऊन वारा पावसापासून भीती वाटू लागली, तर तो बचावासाठी, स्वरक्षणासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या ध्वनीचा म्हणजे एखाद्या वर्णाचा तो वापर करत गेला असेल. म्हणजे जसं त्याला ऊन लागली तर तो जसं एखादा लहान मुलगा, लक्षात घ्या की एखाद्या लहान मुलाला बोलता येत नाही, पण त्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या, त्याला पाणी जर पाहिजे असेल तर तो मम म्हणतो, पण त्या आईला मात्र नक्की कळते ना. तसंच सुरुवातीच्या काळात हे वर्ण म्हणजे त्याने एखादा ध्वनी काढला असेल आणि ध्वनीला जर त्यांनी एखाद्या वर्णाच्या माध्यमात जर लिखाण केलं असेल तर आपण त्याला अक्षर म्हणू. तर अशी एकूण मूल ध्वनी किती आहेत ते आपण पाहणार आहोत आज. त्याच्यानंतर वर्ण. आता वर्ण म्हणजेच काय? वर्ण म्हणजेच रंग. जसं एखादा बघा तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल, एखादा कोणी हरवलेला असेल तर हरवलेला असताना ते न्यूजमध्ये सांगतं की वर्ण गोरा, वर्ण सावळा, कृष्णवर्णीय. म्हणजे नेमकं वर्ण म्हणजेच काय? रंग. मग एखाद्या, कारण लिहिण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रंगाची गरज पडेल ना, बरोबर आहे. जसं सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितलं असेल की ते दौत किंवा इंक जे असायचे एका पॉटमध्ये, एका भांड्यामध्ये, आणि मोरपंखाने ते लिहिलं जायचं. आहे लक्षात? मग अगदी बरोबर, तुम्हाला जे लक्षात आहे तेच तुम्ही अजून त्याच्यावर थोडीशी उजळणी करा की एखाद्या वर्णाच्या सहाय्याने म्हणजेच रंगाच्या सहाय्याने एखादा जर ध्वनी जर आपण लिहित असू तर तो अक्षर म्हणता येईल आपल्याला. आणि अशा अक्षरांचा एक सिस्टमॅटिक किंवा एक काय म्हणू आपण की लयबद्ध म्हणजेच एक मालेच्या रूपात तयार केलेलं माला. बघा, वर्णमाला म्हणजे वर्णांची लयबद्ध केलेली एक रचना म्हणजेच वर्णमाला. आलं लक्षात? तर मित्र, आज आपण शिकणार आहोत वर्णमाला. आणि वर्णमालेला मूळाक्षरे असेही म्हणतात, कारण ही मराठी व्याकरणातील मूळ अक्षरे आहेत. मग ती मूळाक्षरे कोणती? आता आपण येऊ आपल्या वर्णमालेकडे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अ, आ, ई, मोठी ई, उ, मोठा उ, लहान ई, मोठी ई, रू आणि लू हे वर्णमालेतील स्वर आहेत. स्वर आपण नंतर मी तुम्हाला सांगेल की नेमकं स्वर, स्वरादी, व्यंजन, मग स्वराचे प्रकार, व्यंजनाचे प्रकार, ते सर्व सांगेल मी तुम्हाला. सुरुवातीला वर्णमाला आणि वर्णमालेतील जे वर्ण आहेत किंवा
अक्षरे आहेत, मुळाक्षरे आहेत, त्याची एक ओळख करून घेऊ आपण सुरुवातीला. तर अ, आ, इ, ई, उ, मोठा उ, लहान ई, मोठी ई, रू आणि लू हे स्वर आहेत. ये, ऐ, ओ, औ, आहा. तर ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत, परंतु आणि आहा हे स्वरादी आहेत. काय आहेत तर स्वरादी. मग त्याला स्वरादी का म्हणतात ते सांगतो लगेच. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ थोडं. क, ख, ग, घ हे काय आहे अंग. काही विद्यार्थी याचा उच्चार करताना ड करतात, परंतु ड नाही. ड मध्ये आणि अंग मध्ये फरक आहे. जसं वांगमय आपण म्हणतो. अच्छा, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये याच्या उच्चारामध्ये फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जसं क, ख, ग, घ आणि अंग. त्याच्यानंतर च, छ, च, झ, त्र नाही. याला त्र म्हणत नाही तर याला म्हणतात इया. काय म्हणतात इया. त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. ट, ठ, ड, ढ याच्यामध्ये न लिहिताना हा बाणाचा नच लिहिला जातो. याच्यामध्ये बाणाचा न आणि याला आपण नथनी न सुद्धा म्हणू शकतो. आपण लहान असताना किंवा सुरुवातीला आपण शिकलेला आहे नथनी न, बाणाचा न अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर त, थ, द, ध, न. त्याच्यानंतर प, फ, प, भ, म. त्याच्यानंतर य, र, ल, व शाळा स. याला तुम्ही पोळ्या स किंवा षटकोन स म्हणू शकता. आणि या समय स किंवा ससा स. ओके. त्याच्यानंतर ह, ळ, अक्ष आणि न हे एकूणच हे सर्व जे मूल ध्वनी आहेत किंवा जे वर्ण म्हणू आपण किंवा मुळाक्षरे म्हणू, तर हे सर्व मुळाक्षरे आहेत. आणि हे सर्व मुळाक्षरे किंवा सर्व वर्ण एखाद्या मालेत जसं पुष्प गुंफतात किंवा फुल गुंफतात, त्या फुलांची जी माला असते आणि ती माला कशी सुशोभून दिसते किंवा त्यांचा एक क्रम असतो, त्याचप्रमाणे हा जो क्रम आहे आणि म्हणून याला माला, वर्णांची माला म्हणजेच वर्णमाला असं म्हणण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, आपण पाहणार आहोत की वर्णमालेमध्ये हे जे आपण जे काही वर्ण बघितलेले आहेत त्याचे वर्णाचे प्रकार काय आहेत. तर आता आपण पाहू वर्णाचे प्रकार. तर मित्र, वर्णाच्या प्रकारामध्ये मुख्य स्वर, स्वरादी आणि व्यंजन. किती स्वर, स्वरादी आणि व्यंजन. तर पहिला आहे स्वर. मग स्वर याच्यामध्ये एकूण स्वर किती आहे तर आपण पाहू अ, आ, ई, उ, ई, मोठी ई, रू, लू, ये, ऐ, ओ, औ हे आणि आहा स्वरादी आहे. ओके. तर किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ओके. अ, आ, ई, उ, लहान ई, मोठी ई, रू, लू, ए, ऐ, ओ, औ. ओके. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तर एकूण स्वर हे बघा मित्र, अ, आ, ई, उ, ई आपण डबल लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मिटवून टाकू. अ, आ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर एकूण स्वर किती आहेत तर 12. एकूण स्वर 12. परंतु एक गोष्ट आपणास लक्षात ठेवावी लागेल मित्रांनो, की आता जर आयोगाने असा जर प्रश्न विचारला की आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर किती, तर त्याचे उत्तर मात्र तुम्हाला 14 असं द्यावे लागेल. मग आता ते 14 कशी, तर इंग्रजीच्या सहवासामुळे
ऍ आणि आ हे दोन नवीन स्वर आलेली आहेत. ऍ आणि आ हे दोन नवीन स्वर इंग्रजीच्या सहवासामुळे मराठीत आलेली आहेत. जसं ऍपल, जसं ऑरेंज जसं आपण म्हणतो, तर ह्या इंग्रजीच्या सहवासामुळे हे दोन स्वर मराठीत आलेले आहेत. म्हणून आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर किती असा जर प्रश्न विचारला जात असेल तर मात्र आपल्याला तो 14 असं उत्तर द्यावं लागेल. म्हणजे 12 अधिक ऍ आणि आ हे 2 असं एकूण 14. त्याच्यानंतर आता हे स्वर आणि आ हे स्वरादी आहेत. तर स्वरादी किती आहेत? 2. स्वरादी 2. तर मित्र लक्षात घ्या, स्वर आणि स्वरादी याच्यातला फरक काय नेमकं? स्वर म्हणजेच काय किंवा स्वरादी म्हणजेच काय? बघा, स्वर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना तोंडातील हवेचा मार्ग अडविला जात नाही अशा वर्णाला स्वर असं म्हणतात. म्हणजे उच्चार करताना समजा आपण जीभ हलवली नाही तरी पण त्याचा सहज आणि साधा उच्चार होऊ शकतो. जसं बघा, ही जीभ मी सरळच ठेवत आहे. आ ए ए ओ ए ऐ ओ औ औ आ. आलं लक्षात? म्हणजे मी जीभ म्हणजे हवा जी बाहेर निघते, एखादा वर्ण उच्चारताना हवा जी बाहेर निघते, ते वर्ण उच्चारत असताना हवेचा मार्ग अडवला जात नाही, सरळ सरळ हवा बाहेर सोडली जाते आणि अशा वर्णाला स्वर असं म्हणतात. लक्षात घ्या, स्वर उच्चारताना हवेचा मार्ग अडवला जात नाही. स्वराचा उच्चार हा स्वतंत्र होतो आणि स्वर हे दुसऱ्यावर अवलंबून नसतात, हे पूर्ण अर्थाचे असतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्वर आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. तर स्वर आदी म्हणजे स्वरादी ज्याच्या आधी काय आहे? स्वर आहे. ज्याच्या आधी काय आहे? स्वर आहे. ज्याच्या आधी स्वर तो स्वर आधी. म्हणजे बघा, म्हणजे म नंतर येतो बघा. आला का? म नंतर आला म्हणजे मच्या अगोदर काय आला? मच्या अगोदर काय आला? म्हणून त्याला काय म्हटलं आपण? स्वर आदी. म्हणजे ह्या अनुस्वाराचा जो उच्चार आहे म्हणजे सांगून आहे, त्याला म्हणून आपण काय? स्वरादी. जसं आहा आहा आहा. हा जो 2 जे आपण जिथे तुम्हाला जे टिंब दिसतात, 2 टिंब दिसतात, त्याला हा जो आहे अनुस्वार आहे. अनुस्वार आणि याला म्हणतात विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग. तर ज्या वर्णावरती अनुस्वार आहे अवरती, तर तो काय आहे? स्वरादी. आणि त्याला अनुस्वार म्हणू आपण. आणि च्या बाजूला म्हणजे पुढे जो विसर्ग आहे त्याला विसर्ग म्हणतात. तर विसर्गाचा उच्चार आहा म्हणजे विसर्ग होतो, हवेचा विसर्ग होतो, हवा सोडली जाते आणि त्याच्या सुरुवातीला आहा आहा असा उच्चार होतो आणि आ सुरुवातीला आहे. म्हणजे स्वर काय आहे? सुरुवातीला आहे आणि म्हणून त्याला स्वरादी असं म्हणण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्वाचा टॉपिक आहे. ह्या प्रकरणावरती प्रत्येक परीक्षेला, पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा MPSC मेन्स असो, प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणावरचे मी सुरुवातीला सांगितलं, मराठी व्याकरणावरचे प्रश्न आपल्या घरचे मार्क असतात, आपल्या जवळचे, आपल्या खिशातले, आपल्या बँकेमधले मार्क असतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास हा असा करायचा की मार्क हे आपल्या अकाउंटमध्ये जमाच असायला पाहिजे, बॅलन्स असायला पाहिजे. मराठीचे मार्क पैकीच्या पैकी आलेच पाहिजे, तर स्कोरिंग चांगला असतो. मित्रांनो लक्षात घ्या, स्कोरिंग विषय आहे. जास्तीत जास्त मार्क मराठीत मध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कमी वेळात चांगले मार्क जर मिळवायचे असतील तर मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे.
कमी वेळात जास्त वाचलं की आन्सर टिक केलं, वाचलं की आन्सर टिक केलं. खूप सोपा विषय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्वर बघितलं, स्वरादी बघितलं. आता पाहू व्यंजन. व्यंजन तर व्यंजनालाच परवर्ण सुद्धा म्हणतात आणि व्यंजन हे पूर्ण अर्थाचे नसतात. हे दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात, दुसऱ्या स्वरावर अवलंबून असतात. जसं क हा हलंत लिहिला, हलंत म्हणतात त्याला. हा जो क च्या खाली आपण जो अशी एक जी तिरकस रेषा दिलेली आहे, हा याला हलंत म्हणतात. किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्याला लंगडा क असा सुद्धा म्हणू शकतो. लक्षात घ्या. काय लंगडा क, लंगडा म्हणजे पूर्ण नाही, लंगडा म्हणजे काही नाही काही तो जो वर्ण आहे कुठेतरी कमी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमी पण आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये स्वर मिसळला जाणार नाही तोपर्यंत तो पूर्ण अर्थाचा होणार नाही. लक्षात घ्या. तर व्यंजन किंवा परवर्ण किंवा यालाच स्वरांत सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? स्वरांत. म्हणजे ज्याचा अंत हा कशाने होतो? स्वराने होतो. ज्याचा अंत हा स्वराने होतो त्याला स्वरांत. एखादा वर्ण दुसऱ्यावर अवलंबून असतो म्हणून त्याला म्हणतात परवर्ण. आणि व्यंजन म्हणजे व्यंजन हे पूर्ण उच्चाराचे नसतात. तर आता व्यंजन आपल्याला लक्षात घ्यायचे तर एकूण व्यंजन किती? तर या व्यंजनाचे अजून प्रकार पडतात मित्रांनो. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पर्श व्यंजन. कोणता? स्पर्श व्यंजन. पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन एकूण किती आहेत? ते आहेत 25. किती? हो, पुन्हा बोला 25. अगदी बरोबर ऐकत आपण. तर लक्षात कसं ठेवायचं? क च ट त प. काय म्हटलं मी? क च ट त प. लक्षात घ्या. पुन्हा बोला क च ट त प. अजून बोला क च ट त प. आलं लक्षात? म्हणजे क च ट त प तुम्ही जर लक्षात ठेवले तर अख्खी वर्णमाला तुम्हाला लक्षात राहू शकते. क च ट त प लक्षात ठेवायचं. वर्णाची उच्चार स्थाने मी उद्याला शिकवणार आहे. माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल वर्णाची उच्चारस्थाने. वर्णाची उच्चारस्थाने अगदी लक्षात ठेवण्यासाठी किंवा अलगद लक्षात ठेवण्यासाठी क च ट त प हा गट लक्षात ठेवावा लागेल. काय? क च ट त प. लक्षात घ्या. क च ट. आता हे लक्षात का ठेवायचं क च ट त प? तर पहा लक्षात तुम्हाला लक्ष द्या. आता सांगतो क च ट त प. हा जो गट आहे क च ट त प चा. लक्ष द्या इकडे. आलं का लक्षात? मी जो ब्लॉक केलेला आहे क च ट त प चा गट आहे. मग क च्या लाईनीमध्ये काय? क ख ग घ आणि अंग. च छ ज झ इया. ट ठ ड ढ न. त थ द ध न. नत्नी न. प फ ब भ म. मग बघा किती आहेत एकूण? 5. 1 2 3 4 5 क च ट त प. आणि क ख ख छ ठ थ फ. तर ही झाली क च ट त प चा जो गट आहे. ह्या गटातील एकूण 25 हे म्हणजे एकूण 25 हे स्पर्श व्यंजन म्हणून ओळखले जातात. स्पर्श व्यंजन किती झाले बघा? 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. तर एकूण 25 किती? एकूण स्पर्श व्यंजन किती आहेत? तर 25. आता स्पर्श व्यंजन गटाचे अजून प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये त्याचे 3 प्रकार पडतात. लक्षात घ्या. पहिला आहे कठोर. दुसरा आहे मृदू आणि तिसरा आहे अनुनासिक. काय? अनुनासिक. तर मित्रांनो लक्षात घ्या. कठोर, मृदू आणि अनुनासिक. तर हा जो गट आहे क च ट त प चा हा खूप महत्त्वाचा. तो लक्षात ठेवा. म्हणजे सुरुवातीच्या 2 ओळी म्हणजे क ख च छ ट ठ त थ प फ हे कठोर वर्ण म्हणून ओळखले जातात किंवा यांना कठोर वर्ण असे म्हणतात. तर ग घ ज झ ड ढ द ध प फ
हे सुरुवातीचे जे दोन ओळी आहेत हे मृदू व्यंजन म्हणून ओळखले जातात. तर अंग, इया, बाणाचा न, नथनी न आणि म हे अनुनासिक म्हणून ओळखले जातात. तर यांना कठोर का म्हणतात, मृदू का म्हणतात किंवा अनुनासिक का म्हणतात, तर याचं स्पष्टीकरण अलगद तुमच्या माझ्या सर्वांना समजेल अशा सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांगतो. कठोर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार कठोर, कठोर म्हणजेच काय, खणखणीत, खणखणीत कठोर. जसं बघा एखादा जर सुतडी बाम जर आपण लावला, त्याला आग लावली तर कसा ठोण्याने आवाज होतो, अगदी तसं ठो, कठोर. आणि जसा एखादा मुलगा एखादा जर दुसऱ्या आपल्या मित्राला बोलत असेल बे बे, तर काय कठोर, कठोर म्हणजे त्याचा आवाज कसा आहे, कठोर आहे. आणि मुलगी जर आपल्या मैत्रिणीला बोलवत असेल तर कसं बोलवते, ग ग, तर मृदू, ग हा मृदू आहे. ओके, तर हे सुरुवातीचे 10 कठोर, त्याच्यानंतरचे जे 10 आहेत हे मृदू आहेत. तर त्याच्या नंतरचे जे 5 आहेत हे अनुनासिक आहेत. ज्या वर्णाचा उच्चार कठोर, खणखणीत, दणदणीत होतो त्याला कठोर वर्ण म्हणतात. तर ज्या वर्णाचा उच्चार हा मृदू होतो, कोमल होतो, हळूवार होतो, अशा स्पर्श व्यंजन गटातील व्यंजनाला आपण मृदू असं म्हणतो. तर बाकीचे हे जे म्हणजे अंग, इया, न आणि म हे अनुनासिक आहेत. तर अनुनासिक म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार हा नाकातून होतो. जसं नाकातून उच्चार होतो म्हणजे काय, म्हणजे हवा जी आहे ही नाकावाटे बाहेर सोडली जाते, नाकावाटे बाहेर सोडली जाते. आणि म्हणून जसं नाकातून कोणी बोलत नाही का, नाकातून बोलणे त्याला ग्रामीण भागामध्ये नाकातून का बोलतो तू किंवा मेमण्या असं एक शब्द कोंबडा मारल्यासारखं वापरला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, नाकातून बोलणे म्हणजे अशा पद्धतीनं, तर ते तसं नाही, लक्षात घ्या. तर अनुनासिक कुणाला म्हणतात, ज्या स्पर्श व्यंजन गटातील ज्या वर्णाचा उच्चार हा नाकातून, नाकातून म्हणजेच नासिकेतून, नाक म्हणजेच नाशिक, हा तो आपला अहमदनगर, नाशिक, धुळे तिकडचे जिल्हे नाही बाबा, ठीक आहे. आपण विदर्भातले आहोत. तर लक्षात घ्या, विदर्भाचे विद्यार्थी खरंच मुळात खूप हुशार असतात, हो बाकी असतात, पण कारण हे जे मराठी भाषा आहे ही सर्वांना सहज आणि साधी सोपी वाटते. त्यामागचं कारण आहे कारण ती आपली मातृभाषा आहे. ओके, तर अनुनासिक आलं लक्षात, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो, नाशिकेतून होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, अनुनासिक. क्लिअर? ओके, पुढे जाऊ. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर यरलव यांना म्हणतात अर्धस्वर. काय म्हणतात, अर्धस्वर. त्यांना म्हणतात अर्धस्वर. मित्र लक्षात घ्या, यरलव यांना अर्धस्वर म्हणतात कारण यांचा उच्चार जो आहे यर. तर मित्र आले का लक्षात, तर यरलव यांना अर्धस्वर म्हणतात कारण यांचा जो उच्चार जो आहे हा स्वराच्या उच्चार स्थानातून अनुक्रमे इ, रु, लु, उ ह्या उच्चार स्थानातून होत असल्यामुळे या वर्णांना अर्धस्वर असं म्हटलं जाते. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत स आणि स म्हणजे शाळा स, षटकोन स किंवा याला पोटपोळा स सुद्धा म्हटलं जाते. आणि ससा स किंवा समय स तुम्ही म्हणू शकता, किंवा तुम्हाला ज्या सोप्या शब्दाने ते लक्षात ठेवता येऊ शकते तो तुम्ही शब्द वापरू शकता, काय हरकत नाही. तर मित्र स, श, स यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. कारण स चा उच्चार करताना मित्र लक्षात घ्या, स चा उच्चार करताना तोंडावाटे जो आपण स चा उच्चार जो करतो तर तोंडातील जी हवा आहे ही कुठेतरी घासली जाते. स स स आणि त्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते
आणि म्हणूनच त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हटलं जाते. जसं बघा, तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो. जर आपल्याला थंडी वाटली तर आपण काय करतो, दोन्ही हात घेऊन असे हातावर घासतो. कसा आवाज येतो, आला सहचा आवाज बघा, आला सहचा आवाज म्हणजे घर्षणामुळे स असा आवाज होतो. किंवा सचा आवाज काढताना तोंडातील हवा जी आहे ही म्हणजे घासली जाते, घर्षण होतो आणि म्हणूनच त्यामुळे जी उष्णता निर्माण होते, घर्षणामुळे, म्हणून त्यांना घर्षक म्हणतात किंवा उष्मे असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण पाहू हो हा महाप्राण. मराठी व्याकरणामध्ये वर्णमालेमध्ये हा महाप्राण म्हणून ओळखला जातो. तर महाप्राण त्याला का म्हणत असतील मग? महाप्राण कारण हचा उच्चार करताना ह म्हणजे फुफ्फुसातील जी हवा आहे ही तोंडावाटे बाहेर सोडली जाते, तोंडावाटे बाहेर सोडली जाते आणि म्हणूनच हो म्हणजे हवा बाहेर सोडताना आपल्याला असं वाटतं की आपला प्राण जो आहे हा तर निघून जात नाही. म्हणजे बघा, तुम्ही एखादा प्रसंग असा ऐकला असाल मित्र हो, की एखादा व्यक्ती खूप दमला, खूप त्यांनी रनिंग केली, धावला आणि धावल्यानंतर काय होतं की तो म्हणजे त्याला दम भरतो आणि त्याच्या फुफ्फुसातील जी हवा बाहेर सोडली जाते तेव्हा असा आवाज निघतो, बरोबर आहे. आणि समजा तो करत असताना किंवा ते हवा बाहेर सोडत असताना समजा त्यांनी लगेच पाणी पिलं आणि पाणी पिल्यामुळे काय होईल की त्याची हवा आहे ती बाहेर न निघता तिथं अडून जाईल आणि ते हवा बाहेर निघणे गरजेचं असते आणि ती अडून जाईल. त्याच्यामुळे जो श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे ही थांबून जाईल आणि म्हणूनच म्हणतात की दमल्यानंतर आपण कधीही पाणी पिऊ नये, कारण त्यामागचं कारण तेच आहे. जसं दुसरं उदाहरण सांगतो, एखादा समजा शेतकरी असेल किंवा एखादा हमाल असेल किंवा एखादा कोणतंही जे ताकदीचं काम आहे, जर असं रस्सी खिचायची आहे बांधताना तर हा हा अशा पद्धतीचा आवाज दिला जातो. म्हणजे दम येतो ना, म्हणजे रस्सी खिचताना रस्सी खिचायची आणि मग असं असं बाहेर काढायचं. तर ते तेव्हा कारण ते आहे मित्र. हे उदाहरण यासाठी देतो की तुम्हाला सहज साध्या पद्धतीनं लक्षात राहावं म्हणून, बाकी दुसरं काहीही नाही. त्या हचा आणि त्या उदाहरणाचा संबंध एवढाच की ते खिचताना ह निघतो, जेव्हा रनिंग मारतो तेव्हा दम येते. पोलीस भरतीची प्रॅक्टिस करताना जेव्हा तुम्ही दमताय तेव्हा काय होतं दम येतो. दम आल्यानंतर ह ह असा आवाज येतो आणि लगेच पाणी पिऊ नये मित्रांनो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच ह असा आवाज येतो आणि हा काय आहे, हा ह आहे महाप्राण, म्हणून त्याला म्हणतात महाप्राण. आलं लक्षात. त्याच्यानंतर ळ हा सुरुवातीला मराठी व्याकरणामध्ये स्वतंत्र वर्ण मानला जात होता, परंतु तो आता द्रविडी भाषा गटातून आलेला आहे असं मानून त्याचं उत्तर द्रविडी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अक्ष आणि ज्ञ यांना संयुक्त वर्ण असं म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त वर्ण. तर क्ष क हलंत अधिक श अधिक अ क्ष आणि ज्ञ द अधिक न अधिक य ओके अधिक अ अशा पद्धतीने म्हणजे एकच वर्ण हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्णांनी मिळून तयार होत असेल तर त्याला संयुक्त वर्ण असं म्हटलं जाते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. बघा तुम्हाला एक मला विचारा असं वाटते, असा जर प्रश्न विचारला मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वर किती, स्वरादी किती किंवा एकूण व्यंजने किती किंवा एकूण महाप्राण किती, एकूण काय म्हणू आपण मृदू व्यंजने किती किंवा एकूण कठोर व्यंजने किती, तर याबद्दल मी तुम्हाला लगेच दुसरा व्हिडिओ बनवून पाठवणार आहे आणि ते लगेच सांगितल्यानंतर आपण वर्णाची उच्चारस्थाने हा नवीन
घटक आपण अभ्यासणार आहोत. तर मी आज थांबतो इथंच. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, बाय बाय. उद्याला आपण भेटू. उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकतोय वर्ण आणि वर्णाचे उच्चारस्थाने, एकूण स्वर, स्वरादी, अनुनासिक हे सर्व किती आहेत, काय त्याचा संपूर्ण आराखडा मी उद्याला समजून सांगेल, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे मित्रांनो, चला बाय. ओके, अभ्यास करा. मराठीचे मार्क, अकाउंटचे मार्क, मराठीचे मार्क, खिशातले मार्क, मराठीचे मार्क, हमखास मार्क लक्षात घ्या. ओके, बाय.